बजाज नगर येथील गरुड झेप करिअर अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून नीला पाटील ह्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेला 22 दिवस उलटून गेले तरी विद्यार्थिनीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संशयित आरोपी निलेश सोनवणे अद्यापही फरारच आहे। निलेश सोनवणे यांचा शोध काढण्यासाठी पोलीस प्रशासन कुठल्याही जलदगतीच्या हालचाली करत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या तपासावरती लीना पाटील यांच्या आईवडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरून करण्यात यावा, तसेच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आरोपीचा खटला चालू करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी लीना पाटील यांच्या आईवडिलांनी केली आहे। काहीच माहिती देतानी आणि परत त्यांनी आम्हाला म्हणजे काहीच गोष्ट सांगतानी त्यांना अटॅक झालीच पाहिजे आणि परत फास्ट ट्रॅकवर त्यांनी आरोपी सुद्धा सापडून राहिले नाही आणि म्हणजे याचा अर्थ पोलीस काहीच काम करत नाही आणि त्यांनी फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे।